नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर कशा आहात सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर याच्या आधी आहे ना एक व्हिडिओ शेअर केलेला, म्हणजे किचनसाठी एक वॉलपेपर वगैरे बोलावला, हा व्हिडिओ शेअर केलेला. तर वॉलपेपर तर तो अर्धाच आलेला. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं आणि त्या व्हिडिओमध्ये मी असंही सांगितलं होतं की किचनसाठी पुन्हा एक पार्सल बोलावलं होतं मी. तर ते तुम्हाला समोर दिसेलच ते पार्सल कोणतं आहे. ते मी क्लिप वगैरे काढला आहे आणि ॲडसुद्धा केला आहे. नवीन आला असाल तर प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. तुमचं चॅनल असेल तर कॉमेंट करून नक्कीच सांगा, मी सुद्धा तुम्हाला नक्कीच रिटर्न करते. तर चला व्हिडिओला सुरू करूया. तर इकडे बघा, सकाळची सगळी कामे आटोपली, ए टू झेड कामे झालेली होती आणि आज आहे ना आमच्याकडे नळसुद्धा आले होते. नळ म्हणजे आमच्याकडे रोज नळ येत नाही, म्हणजे पाणी वगैरे हप्त्याचे ठरलेले काही दिवस असतात, त्या दिवसालाच पाणी येतो आणि तो पाणी आम्हाला स्टोअर करून ठेवावं लागतं आणि त्या दिवशीच अख्खं घासणं पुसणं सगळं करावं लागतं आणि ते पण डीप म्हणतो ना आपण, डीप क्लीन तसं करावं लागतं. कारण की यवतमाळमध्ये आहे ना पाण्याचा खूप शॉर्टेज आहे आणि उन्हाळ्यात तर खूपच जास्त. त्याच्यामुळे खूप काटकसरीने आम्हाला पाणी यूज करावं लागतं, वापरावं लागतं. तर असो, बाकीची सगळी कामे झाली आणि पाणीसुद्धा आलं होतं. तर म्हटलं आपण किचन धुवून काढावं. किचन तर तसं मी नेहमीच धुत असते, तुम्हाला दाखवलंही आहे पुष्कळदा मी व्हिडिओमध्ये. पण जेव्हा परत घासलं नाही ना, ते म्हणतात ना हात खाज करतं किंवा मनाला शांती वाटत नाही, मला तसं होतं. तर म्हटलं आज नळ आलेला आहे, पाणी आहे, तर नेकीवर पूछपूछ लागले कामाला. पूर्ण अख्खा ओटा, गॅस आणि जी मागची टाईल्स दिसत आहे ना तीसुद्धा घासून पुसून काढली. हो, घासताना मी व्हिडिओ काढला नाही, कारण की नेहमी काय दाखवायचं घासतानाच, म्हणून मी घासताना काढलेच नाही व्हिडिओ. सगळं अख्खा माझं घासून पुसून स्वच्छ करून झालं ना, तेव्हा हा मी क्लिप मग घेतलेला आहे, चालू केला आहे. तर इकडे बघा, तो वॉलपेपर अर्धाच आलेला होता, तो चिकटवला होता आणि अर्धा मी मागवलेला आहे. तो आल्यानंतर अर्धा जो वॉलपेपर आहे पुन्हा एक बोलावला, तो वरती लावल्यानंतर याचा पूर्ण लुक मी तुम्हाला नंतर नक्कीच शेअर करते. तर इथे बघा, मी जे काम करत आहे ना, जे तुम्हाला व्हाईटवाला पेपर दिसतं ना, तो पेपर ॲक्च्युली कोणता आहे, जो वॉलपेपर चिटकवला आहे ना त्याच्या मागच्याचाच तो स्टिकर काढला ना, तो जो पेपर आहे तो मी आपण ओट्यावर वगैरे ठेवायला एखादी कप्पेसारखे वगैरे ठेवतो ना, तर तो कप्पा आहे ना कांदा लसूण ठेवायचा होता माझ्याकडे 4 याचे होते. तर पण मी तो 3 लेवलचाच केला आणि चौथा जो लेवलचा कप्पा आहे तो मी दुसरं सामान ठेवायला यूज केला. तर त्याच्यामध्येच आहे ना थोडंसं काही दुसरं सामान मी ठेवलं आहे बाजूला, ते तुम्हाला नक्कीच दिसेल समोर. तर असे काही छोटे टिप्स गृहिणी करतच असते, तसं मीही करते. तर तो पेपर तिथे छान व्हाईट कलरचा होता, म्हटलं तो आपण इथे टाकावं, त्याच्यामुळे चांगलं लुक दिसतं, म्हणून तो पेपर तिथे टाकलेला. मी कामात असतानाच आहे ना अहोंना करायचं होतं जेवण आणि अहो स्वतःच्याच हाताने जेवण वगैरे घेतले होते, वाढून घेतले आणि ते तिकडे जेवण करत होते. तुम्हाला ते दिसलंच, अहो आले, आपलं वाढून घेतले ना, त्यांचं चाललं गेलं. मी कामात असले की माझे अहो बरे आहेत, घेतात, खातात, बस आरामात राहतात. अदरवाईज माझी सगळी कामं झालेत मग आम्ही दोघे मिळून जेवण करतो. पण ते त्या वेळेनुसार आहे, माझे कामं झाले तर आम्ही मिळून करतो, नाहीतर मग अदरवाईज अहो घेतात आणि जेवण करतात, जसं तुम्हाला आता दिसत आहे व्हिडिओमध्ये तसं. तर हे तुम्हाला मध्ये मुलगी आलेली ती दिसलेच असेल, पण याचा व्लॉग मी तुम्हाला नंतर शेअर करते. असो, तर हे बघा, इकडे माझं सगळं घासून पुसून सगळं स्वच्छ करून झालं आणि जे पार्सल म्हटलं ना ते मी तुम्हाला दाखवते समोर. मी मिशोवरून आहे ना आपले जे छोटे आर्टिफिशियल प्लॅन्ट्स आहेत ना, मी तुम्हाला दाखवते आहे. असं मला खूप कमी बजेटमध्ये, मला वाटते 83 की 86मध्ये आहे ना, फक्त मला हे 6 जे तुम्हाला दिसत आहेत ना, ते 6 आर्टिफिशियल प्लॅन्ट्स मला दिसले आणि मी ते मागवले. पण खरं सांगू का, मला होप नव्हती, मला आशा नव्हती की एवढे सुंदर येतील, पण खरंच खूप चांगले आले. कारण की 86मध्ये आजकाल काहीच मिळत नाही. पण हे खरं सांगू का, सजावटीसाठी खूप सुंदर आलेले. तर मी हे कुठे ठेवले ते सुद्धा तुम्हाला दाखवते. मी
हे बघा इथे ओट्यावर पलीकडे एक दिसत आहे ना, मी तुम्हाला जवळून दाखवत आहे. मी एक इथं ठेवलेलं खूप सुंदर लूक दिसत आहे आणि किचनमध्ये आहे ना असं थोडंसं हिरवं हिरवं काही दिसत राहिलं ना, खरंच खूप चांगलं वाटतं आपल्याला स्वयंपाक वगैरे करताना. आर्टिफिशियल प्लांट्सपेक्षा आहे ना रिअल प्लांट असले तर अजून जास्त बरं वाटतं. पण माझ्याकडे मनी प्लांट होता पण तो सुकून गेलेला, मग मी हे मागवले. आणि हे बघा या साईडला कांदा लसूण ठेवायचे जे कप्पे आहेत ना ते ठेवलेले. ते मी आधी खालीच ठेवले होते पण अदू खूप फेकत होते, त्याच्यामुळे मी ते वरती ठेवलं. आणि हा एक पुन्हा एक प्लांट आहे ना, जे आपले लाकडी कपाट आहे ना, माझा कप्पा मी तिथे एक ठेवलेला. आणि हे 2 सेम आर्टिफिशियल प्लांट्स होते ते मी इथे सजवून ठेवलेले. आणि त्यामध्ये आहे ना अधूचा जो दुधाचा मग आहे दूध प्यायचा तो मध्ये ठेवलेला. म्हणजे असं काही थोडंफार जसं जमलं मला मी तसं थोडंसं सजवण्याचा प्रयत्न केला. तर ओव्हरऑल लूक बघा तुम्हाला असंच दिसत आहे. आणि जे 2 आर्टिफिशियल प्लांट आहे ना, एक मी ड्रेसिंगवर ठेवलं आणि एक हॉलमध्ये ठेवला, ते काही तुम्हाला दाखवलं नाही. तर असंच काहीचं थोडंसं मी चेंजेस करण्याचा प्रयत्न केला. तर तुम्हाला हा चेंज कसा वाटला मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ.